थंडीला सुरुवात झाली का सर्वांना भरपूर खोकला होतो. खोकला म्हटलं तर सर्दी, घसा हे सर्व दुखायला लागतं. अंगसुद्धा दुखायला लागतं खोकून होऊन. आणि बऱ्याच वेळा आपण डॉक्टर उपाय करूनसुद्धा खोकला बरा होत नाही. नमस्कार मंडळी, टिप्स फॉर लाईफ अश्विनी पाटील ह्या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला नॅचरल पद्धतीने घरगुती उपाय सांगणार आहे, खास खोकल्यासाठी. म्हणजे ज्या लोकांना भरपूर असा खोकला होतो आणि खोकलाचं औषध करूनसुद्धा बरं होत नाही, अक्षरशः कंटाळून जातात, अशा वेळेस आपण एक नॅचरल उपाय करून बघणार आहोत. आणि तो सुद्धा मी सुद्धा ह्या पद्धतीने नेहमी करत असते आमच्या घरी. तर मी तुम्हाला साधा सोपा असा उपाय सांगणार आहे. तर चला आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्यांना जास्त काही घरगुती साहित्य त्यांना जास्त काही लागणार नाही, कारण नॅचरल उपाय आहे. आणि आपल्याला इथे घरात सगळ्यांकडेच आलं असतं. बघू शकता एवढा मी आल्याचा एक तुकडा घेतला. त्याचप्रमाणे इथे 4 काळी मिरे घेतल्यात. सर्व हे आपल्याला म्हणजे आपल्या घरामध्ये उपलब्ध असतं साहित्य. आणि अगदी थोडीशी हळद घेतली इतकी, बघू शकता. आणि सर्वात महत्त्वाचं मध. आता इथे आपल्याला काय करायचं, हे 4 काळी मिरे ह्याची पावडर करून घ्यायची. एकदम ठेचून घ्यायचं खलबत्त्यामध्ये आणि बारीक पावडर बनवून घ्यायची. इथे बघू शकता एकदम काळी मिरची अशी बारीक अशी मी पावडर करून घेतलेली आहे. आता आपल्याला आलं ठेचून घ्यायचं आहे. आता आलंसुद्धा आपल्याला एकदम बारीक असं ठेचून घ्यायचं आहे. पुढे जाऊन मी सांगतेच. आता हे सर्व मी पहिल्यांदा ठेचून घेते खलबत्त्यामध्ये. आता इथे ना मी हळद घेतली आहे. हळद म्हटलं तर तुम्हाला बऱ्याच जणांना माहिती असेल, हळदीचा रामबाण असा उपाय, म्हणजे औषधी अशी ही गुणधर्म असलेली ही हळद आहे. खोकल्यासाठी आवर्जून ही हळदीचा वापर केला जातो, म्हणजे पारंपरिक पद्धत आहे ही. तर हळदीमध्ये ना काय आहे, तर जंतुनाशक अशी ही हळद आहे. आणि खोकल्यासाठी म्हटलं तर रामबाण उपाय आहे. आता इथे ना मी पाव चमचा ही हळद घेतलेली आहे. आता इथे ना जेवढा खोकल्यामध्ये बॅक्टेरिया असतो ना, तेवढा निघून जाण्यासाठी हळद काम करत असते. त्यासाठी सर्वात महत्त्वाची हळद आहे. आता आपण काय करायचं आहे, इथे आपण 1 चमचा मध घालायची आहे. जी आपल्याकडे नॅचरल जी मध असेल ती तुम्ही घाला, किंवा मेडिकल स्टोअरमध्ये मिळते. हा बघा चमचासुद्धा, चमच्याचं माप बघू शकता, इतका 1 चमचा घेतलेला आहे. आता इथे ना मध म्हटलं तर खोकल्यासाठी ह्याचासुद्धा भरपूर असा उपाय होतो. म्हणजे जे काही इन्फेक्शन वगैरे असेल ते सर्व निघून जाण्यासाठी खास मधेचा वापर केला जातो. आता इथे आपण काळी मिरी पावडर केली होती, तीसुद्धा घालून घ्यायची आहे. आता काळी मिरी म्हटलं तर ज्या लोकांना भरपूर असा घसा दुखतो, खोकला खवखवतो, खोकला असतो त्यावेळेस ना त्यातलं सर्व घशाचं जेवढं इन्फेक्शन असेल ना तेवढं सगळं निघून जायचं काम हे काळी मिरी पावडर करत असते. आणि ज्या लोकांचा भरपूर असा डांगी खोकला असतो तो खोकला बरा करण्यासाठी हे काळी मिरीचा उपयोग खूप छान आहे. इथे ना जे आपण आलं ठेचलं होतं ते घ्यायचे. आणि इथे गाणी घेतली आहे. गाणीच्या साहाय्याने इथे आपल्याला आलं ठेचून घेतो, त्याचा रस घालायचा आहे. जवळजवळ आपल्याला एक 3 ते 4 चमचे हे असं आल्याचा रस आहे हा निघतो. बघू शकता एवढं मी हे रस घातलेला आहे. म्हणजे 1 पाव चमचा तरी आपल्याला इथे आल्याचा रस घालायचा आहे. तर हे जेवढं आपण साहित्य घातलं तेवढं सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि हे आपलं खोकल्यासाठी खास हा पारंपरिक पद्धतीने हा उपाय आहे. आणि हा उपाय जेव्हा आपण करतो त्यावेळेस जवळजवळ आपल्याला 5 दिवस किंवा 3 दिवस हा उपाय करायचा आहे. ह्याला ना जिभेसाठी आपण चाटण म्हणतो. म्हणजे जिभेला ना असं थोडं थोडं घेऊन वाटीमध्ये थोडं थोडं चाटत राहायचं. म्हणजे घशाला खूप छान वाटतो. घसा जेवढा खवखवतो त्याचप्रमाणे सर्दी खोकला नाहीसा होतो. म्हणजे हा रामबाण असा उपाय. आता इथे उपाय कुठल्या मुलांनी किंवा किती वयोगटात करायचा असेल तर 5 वर्षांच्या वरती जेवढे माणसं म्हणजे मुलं म्हणा त्याच्यात तुम्ही उपाय हा करू शकता. आता देताना म्हटलं तर आता लहान मुलं असतील ना तर तुम्ही एकच टाईम हे एवढं तुम्ही ह्या पद्धतीने एवढं चाटण असं जिभेवर देऊ शकता. आणि जर का मोठी माणसं असतील तर तुम्ही 2 टाईम जवळजवळ हा एक अर्धा चमचा तरी चाटण करा. नक्कीच तुम्हाला खोकल्याचा आराम पडेल. आणि जवळजवळ हा उपाय ना जिथपर्यंत तुमचा खोकला बरा होत नाही, मोठ्या माणसांसाठी जिथपर्यंत खोकला बरा होत नाही तिथपर्यंत तुम्ही 2 टाईम केला तरी चालेल, किंवा 2 टाईम करायचा नंतर हळूहळू 1 टाईम करा. पण तुम्हाला ह्याचा उपाय 100% पडणार हे मी तुम्हाला सांगते अगदी. आणि हा नॅचरल उपाय, कुठलाही यातले साईड इफेक्ट नाही, त्यामुळे घरगुती असा उपाय करायला काहीच हरकत नाही. मी सुद्धा खास आमच्या घरामध्ये ना खोकला वगैरे झाला तर मी अशा पद्धतीनेच हे चाटण देत असते जिभेवर. आणि ह्याचा उपाय आहे ना खूप छान आहे. तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने हा उपाय नक्कीच करून बघा. आता आजचा व्हिडिओ खास मी थंडी स्पेशल खोकल्यासाठी व्हिडिओ बनवलेला आहे. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा आणि हाईपसुद्धा करा. त्याचप्रमाणे हा व्हिडिओ आवडला तर भरपूर शेअर करा, जेणेकरून सर्वांना ह्या गोष्टीची माहिती मिळेल. आणि हे पारंपरिक औषध आहे ह्याचीसुद्धा माहिती मिळेल आणि त्यांना त्याचा उपयोगसुद्धा होणार आहे आणि फायदासुद्धा होणार आहे.
तर जर कोणी चॅनल नवीन असेल आणि अजून सबस्क्राईब नसेल केलं तर ते करून घ्या. बाजूला बेल बटन आहे ते देखील दाबायला विसरू नका, कारण अशा छान छान व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. अशाच भेटू एक छानशा व्हिडिओला. तोपर्यंत बाय बाय, धन्यवाद.